आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे की पीआरपी थेरपी ही काय असते आणि योनीमध्ये होणाऱ्या कॉमन प्रॉब्लेमसाठी आपण त्याचा वापर कसा करू शकतो। पीआरपी थेरपी ही नवीन थेरपी नाहीये। 1970 पासून हे थेरपी मेडिकल सायन्स मध्ये यूज केली जात आहे। सुरुवातीला हे डर्मॅटोलॉजी मध्ये यूज केलं जात होतं, नंतर ऑर्थोपेडिक्स मध्ये आणि मागच्या 4 ते 5 वर्षापासून यांना गायनेकोलॉजी मध्ये यूज केलं जात आहे। तर पीआरपी म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा। आपल्या रक्तामध्ये 3 प्रकारच्या पेशी असतात। एक म्हणजे लाल पेशी जे रक्त वाहून न्यायचं काम करतात। सेकंड पांढरे पेशी जे आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शनच्या अगेन्स्ट बॅटल करतात आणि थर्ड म्हणजे प्लेटलेट्स। आता या प्लेटलेट्सच्या आपल्या बॉडीमध्ये काय रोल आहे तर समजा की आपल्या स्किनवर एखादं कट आलंय तर आपण हे ऑब्झर्व करतो की काही मिनिटात तिथं रक्त जमा होतंय म्हणजे क्लॉट जमा होते आणि काही दिवसात त्या स्किनची परत पूर्ण हिलिंग होऊन जाते। म्हणजे हे क्लॉट करणं आणि हिलिंग करणं हे प्लेटलेट्सचं मेन फंक्शन आहे। याचा अर्थ असा आहे की प्लेटलेट्समध्ये असे काहीतरी तत्व आहेत ज्याच्यामुळे ग्रोथ होते, हिलिंग होते आणि रिजनरेशन होते, म्हणजे नवीन पेशी तयार होतात। यालाच ग्रोथ फॅक्टर्स असे म्हणतात। आणि प्लेटलेट्सचा हा जो गुण आहे तोच योनीमध्ये जे कॉमन प्रॉब्लेम्स असतात त्याच्या ट्रीटमेंटसाठी वापरला जातो। मग पेशंट्सना असा प्रश्न पडेल की प्लेटलेट्स हे आपल्या रक्तामध्ये असतातच आणि रक्ताद्वारे ते योनीपर्यंत पण पोहोचत असतील, पण आपल्याला प्लेटलेट्सचा जो मेडिकल बेनिफिट घ्यायचा असतो त्याच्यामध्ये आपल्याला प्लेटलेट्सचा हे जे कॉन्सन्ट्रेशन असतं, जे प्रमाण असतं ते 4 ते 5 पटीने जास्त लागते। तर पीआरपी मध्ये प्लेटलेट्सचा हाच कॉन्सन्ट्रेशन वाढवला जातो आणि ते जे फ्लुइड तयार होते 3 ते 4 मिलीलिटरचा जो फ्लुइड तयार होतो तोच योनीमध्ये हिलिंगसाठी वापरला जातो।